नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला मस्त असे अप्पे बनवायचे आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अप्पे दाखवले आहेत, पण ते रव्याचे दाखवले आहेत. आज आपल्याला डाळीचे आणि तांदळाचे मिक्स असे अप्पे बनवायचे आहेत. तर चला मग साहित्य सांगते तुम्हाला काय काय लागतंय ते. डाळीचे आणि तांदळाचे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ, जे मी 1 वाटी घेतलेला आहे. ही आहे चण्याची डाळ. ज्या वाटीने मी तांदूळ घेतला आहे तीच वाटी अर्धा डाळ चणा डाळ घ्यायची आपल्याला. त्यानंतर आहे ही उडदाची डाळ. चणा डाळ अर्धी वाटी घेतली आहे, त्यापेक्षाही अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर आहे ही मुगाची डाळ. मुगाची डाळ उडदाच्या डाळीच्या अर्धी वाटी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मिरची आणि लसूणचा ठेचा आणि हळदी पावडर, मीठ. ज्या डाळी आणि तांदूळ मी तुम्हाला दाखवलं होतं त्या भिजत घालायच्या आहेत. मी हे सर्व साहित्य काल रात्री भिजत टाकलं होतं. त्यानंतर मी सकाळी आज वाटलंय त्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वाटल्यानंतर त्याच्यामध्ये मी सोडा टाकले आणि भिजत घातलं होतं. त्यानंतर हे असं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याचे मी अप्पे करून दाखवते. त्याआधी आपल्याला या पिठामध्ये हा ठेचा घालायचा आहे. त्यानंतर घालायची हळदी पावडर, आणि मीठ. आता ह्याला मिक्स करून घेते मी. आता मी ह्याचे असेच अप्पे बनवणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स, भाज्या मस्त घालून अप्पे बनवू शकता. खूप छान लागतात. हे पहा, अप्प्याचं भांडं मी तेल लावून गरम करायला ठेवलं होतं. ते गरम झालेलं आहे. आता आपण अप्पे घालून घेऊया त्याच्यामध्ये. मी पहिल्यांदा साईडच्या बाजूने घालून घेणार आहे, नंतर मध्ये घालणार आहे. मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की मध्ये घातल्यानंतर अप्पे लगेच होतात, नंतर ते जळतात. त्यामुळे पहिल्यांदा साईडने घालून घ्यायचे. हे पहा, सगळे अप्पे घालून घेतलेले आहेत मी. आता झाकण लावून त्याला होऊ देते. आता आपण बघून घेऊया एक साईडने झालेत का. हे पहा, एक साईडने झालेत. आपण पलटी करून घेऊयात. एक साईडने अप्पे मस्तपैकी भाजले गेलेले आहेत. आता दुसऱ्या साईडने पण आपण तसेच भाजून घेऊयात. आता दुसऱ्या साईडने झालेत का बघूया आपले अप्पे. हे पहा, दुसऱ्या साईडने पण झालेले आहेत. आपण ते काढून घेऊयात. हे पहा, तयार आहेत आपले डाळीचे आणि तांदळाचे अप्पे. पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्याबरोबर आहे ग्रीन चटणी. आहा, किती मस्त दिसतंय ना. पटकन बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा. माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.